डॉक्टर, तुम्हाला नीट माहिती आहे ना काय करायचंय ते, म्हणजे बघा कसली चूक व्हायला नको. मला सगळं माहिती आहे. तरी पण जरा जपू ना. अरे बाबा, रुद्र सरांचा मला फोन आला होता. त्यांनी फोनवरती सगळं समजावलंय मला. तेव्हा काळजी करू नको. पण डॉक्टर, आपल्याला आधी जी सोनोग्राफी आणि ब्लड रिपोर्ट काढावे लागतील ना, म्हणजे हिची तब्येत कशी आहे ते समजेल. या अशा रिपोर्टची आता काही गरज नाहीये. आपण डायरेक्ट सर्जरीला सुरुवात करूयात. हां, सर्जरी दरम्यान जर तिची तब्येत खालावली आणि जर काही गडबड गोंधळ झाला तर तिच्या जीवाला धोका होऊ शकतो. जीवन ते पुढचं पुढे बघूयात. एवढे सगळे नियम पाळायला आणि गोष्टी पाळायला वेळ नाही आहे आपल्याकडे. चला सुरुवात करूयात. ठीक आहे. आणि तुम्ही आता बाहेर थांबा आणि बाहेर जरा लक्ष ठेवा. हो, करा तुमच्या पद्धतीनंच, पण अबॉर्शन 100% सक्सेसफुल झालं पाहिजे. हे बघा, म्हणजे मीच पोराचा बाप आहे असं एकही पुरावा शिल्लक राहायला नको. 100%च नाही तर 1000%. म्हणजे या ऑपरेशन नंतर तिच्या शरीरात या गर्भाचा थोडासा सुद्धा अंश राहणार नाही, ही गॅरंटी माझी. ठीक आहे, चला आता बसा बाहेर. हां, आणि लक्ष ठेवा बाहेर. हां, चल चल. नर्स, ते पल्स बघा. आणि हो, कटर आणि कात्री घ्या. ओके सर. जावई बापू, माझ्यावर उपकार करावं. मी तुमच्या पाया पडतो, पण माझ्या सानीला तेवढं शोधून आणा की हो. हो सासूबाई, पाय कुठं पडता? जावायचं कोणी पाय पडतो वे? अहो आता आई एवढं बोलायला तर जावं की बघा की कुठे आहे सानू. जातो सासूबाई, गेलो बी असतो पण काही गाडीत पेट्रोल नाही. हो, मी आता देतो की पैसे तुम्हाला नाही. हा, थांबा. हे घ्या. आणि आता पटकन जाऊ ना. असा जातो. जिथं कुठं असेल ना तिथून हुडकून आणतो. लवकर जावा. हा, नीट जावं काय हो. शांतो आणतील ते. हा डॉक्टर एवढा का वेळ लावतोय? एवढ्यात कुणी पोलीस घेऊन टपकलं नाही ना म्हणजे झालं. अरे गप्पा इंद्रनीत, अरे तो डॉक्टर सरावलेला आहे. काम फत्ते करूनच बाहेर येईल.